प्रेज द लॉर्ड. प्रवचनावाला धन्यवाद देतो मी की देवबाप्पाने सुंदरशी वेळ दिलेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये हे दुसरं घर आहे ज्याची वास्तुक शांतीचा संदेश सांगण्यासाठी आपल्या दासाला प्रेरित केलेला आहे. यापूर्वी आत्ता मागच्या आठवड्यात एक आरोडे परिवार आहे वाळकीचे, त्यांना पण देवबाप्पाने त्यांनी म्हणजे बनी बनाया घेतलं. फार मोठं त्यांनी पण संदेश आहे, तुम्हाला येईल आता. याच्या अगोदरच्या संदेशामध्ये त्यांचं घर, त्यांच्या घरातले प्रियजन सर्व काही तुम्हाला संदेशामध्ये पाहायला भेटतील. प्रियांनो, ज्यांनी ज्यांनी खरंच प्रभूच्यासाठी काही केलं आहे, प्रभूला खुश केलं आहे, जीवनामध्ये प्रभूला खुश करणं ज्यांच्याकडून शक्य होईल ना, देवबाप त्यांना आशीर्वादाने भरल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, आजच्या समयामध्ये घर बांधणं इतकं सोपं नाही आहे. आज सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये इतकं सुंदरसं घर बांधणं हे कोणाला शक्य नाही. हे प्रभूच्या आशीर्वादाशिवाय हे कार्य होऊ शकत नाही, असं माझं तरी मत आहे. आणि देवबाप जे पण आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी करतो ते नेहमी चांगलं करतो. मला आजही तुमचं एक वाक्य आठवतंय. एक वाक्य तुम्ही बोलले होते मला, आता किती वर्ष झाले त्याला मला माहिती नाही, परंतु आजही माझ्या स्मरणात ते वाक्य आहे की तुम्ही म्हणले होते, ब्रदर, आणि असा शनिवारचा दिवस होता, आज आमच्या इथं देवाचे सेवक येण्याचे हे 8वे सेवक आहेत तुम्ही. 7 सेवक यापूर्वी येऊन गेले, तुम्ही 8वे सेवक आहात की आमच्या घरामध्ये प्रार्थनेला आलात. प्रियांनो, एका परिवारामध्ये 8 सेवकांचं एका दिवसात येणं इतकं सोपं समजता काय तुम्ही? देवाच्या आत्म्याशिवाय कोणता सेवक कुठं जात नाही. जो आत्म्याने सेवा करणार आहे ना, तो सेवक तर याच प्रकारे सेवा करतो. आणि ही जागा, हे घर देवबाप्पाने पहिल्यापासून आशीर्वादामध्ये ठेवलं आहे, म्हणून हे आशीर्वादाची घटिका तुम्हाला पण पाहायला मिळत आहे आणि मला पण पाहायला मिळत आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. सिस्टर प्रार्थना करतील. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते राजा, तुमचे नाव धन्यवाद. परंतु परमेश्वर सकाळपासून आतापर्यंत सांभाळ, सर्व संकट, सर्व अरिष्टापासून रक्षण करून ही दुपारची वेळ प्रभू आमच्या जीवनात जोडली, म्हणून बाप्पा तुझे उपकार मानते. तुमच्या नावाला लाखो धन्यवाद देते. परमेश्वरा बाप्पा, पापाच्या पाळकांचा प्रवास सुखरूप करून आमच्यामध्ये आणलंस, म्हणून तुझे उपकार मानते. हो परमपवित्र परमेश्वरा, जीवाचे पासून त्या आशीर्वादित कर. त्यांच्या मुखाद्वारे तू हो प्रभू परमेश्वरा, संदेश देणारा ते नसून तू आहेस प्रभू परमेश्वरा. आणि त्या संदेशाद्वारे प्रभू परमेश्वरा आम्हाला तो आशीर्वादित करशील असा आमचा विश्वास. परमपवित्र परमेश्वरा, आमचे लेकरं जे बाहेर गेले प्रभू, त्यांना तो आशीर्वादित कर, त्यांचा प्रवास सुखरूप कर. त्यांचा प्रभू परमेश्वराला सगळ्यांना दूर कर. गाडी चालवत असताना तुझ्या हातात घे. आणि बाळबोलूला जाता नाही प्रभू, तू त्याच्या संगतीला तर तुझा प्रवास आहे बाप्पा, तू संगतीत होऊन आशीर्वादित करशील असा माझा विश्वास आहे. माझे पती प्रभू ते गावाला गेले, त्यांचे रक्षण कर. तेही गाडी चालत असताना त्यांचा आणि गाडीचा ताबा घे. त्यांना प्रभू परमेश्वराला सुखरूप करशील असा माझा विश्वास आहे. आम्ही इथे जण प्रत्येक जण प्रभू तुझ्या आशीर्वादाने आशीर्वादित होती बाप्पा. जे वचन तू आम्हाला सांगशील ते समजण्याचा आत्मा प्रभू तू आमच्या ठाई घाल. आणि पवित्र परमेश्वर बाप्पा, फळक साहेब जे बुद्धी त्याच्या मुखाला तू स्पर्श कर. प्रत्येक वचन प्रभू तू आशीर्वादित कर. आणि प्रभू परमेश्वर योग्य तो मान प्रभू त्यांच्याद्वारे आम्हाला मिळू दे बाप्पा. देशील असा माझा विश्वास आहे प्रभू परमेश्वरा. तेथे बाप्पा परिसर आणि आम्ही सर्व पात्र आशीर्वादित कर. तू म्हटला जिथे दोन्ही किंवा तिघे असतील तेथे मी उपस्थित आहे. हो प्रभू परमेश्वरा, हा संदेश होत असताना बाप्पा तू आमच्यामध्ये उपस्थित आहे असा आमचा विश्वास आहे बाप्पा.
कारण सर्व काही बाबा तुझ्याद्वारे प्रभू परमेश्वरा. सुंदर असं घर दिलं बाबा म्हणून तुझ्या पुकारे म्हणजे आमच्या घरावर बाबा तुम्ही पाप करणार. पण त्या दुष्ट सैतानाची नजर आमच्या घरावर पडून देणार नाही असा आमचा विश्वास आहे. आणि ह्या घराद्वारे प्रभू तुझा आणि तुझा प्रभू आमच्याकडून होते प्रभू परमेश्वरा. कारण प्रभू परमेश्वरा हे म्हणजे तू आशीर्वाद दिले असा आमचा विश्वास. हो बरं पवित्र परमेश्वर अनेक बाबा संदेश ते आमच्या घरी गेले. कारण प्रभू परमेश्वरा संदेशासाठी बाबा तू वेगळं दिले असा आमचा विश्वास आहे. त्यांच्याद्वारे बाबा प्रगतीकरण झालेले बाबा आणि ते प्रगतीकरण बाबा तू पूर्ण केले असा आमचा विश्वास आहे. परत एकदा बाबा जे वचन वाचलं ते आशीर्वादित कर. जे गाणे म्हटले जाते बाबा तेही तू आशीर्वादित कर. आणि सर्व परमेश्वरा बाळासाहेबाच्या मुखाद्वारे बाप्पा योग्य आणि चांगला संधी बाबा आमच्यासाठी योग्यशी असा माझा विश्वास आहे. इथं तुझी वेळ आणि प्रभू तुझ्या हातात देते. तुमच्याकडून ती नाव पूर्ण बाप्पा. आमेन. दरबार आज असं फक्त माझ्याकडे करायचं. कसं वाटतंय नवीन घरात आल्यावर? छान वाटतंय. कविता ताई कसं वाटतंय? छान वाटतंय. कसं वाटतंय बाळा? छान वाटतंय. देव बाप्पाने किती सुंदरसं घर दिलं ना. प्रियांनो, ज्यांचं मन मोठं आहे ना त्यांना या पृथ्वीवर देव मोठ्या प्रमाणात देणार आहे. तो किती खालच्या पातळीत असला ना, किती खालच्या पातळीत देवबाप त्यांना उच्च पातळीवर आणल्याशिवाय राहत नाही. का आणल्याशिवाय राहत नाही? कारण ज्यांचं हे मन मोठं आहे ना, हे आणि तुमचं हे मन मोठं आहे हे देवबापाने पाहिलेलं आहे. आताच प्रार्थना सुरू होण्याअगोदर एक वाक्य बोललो मी की 8 सेवकांचं एका दिवसामध्ये प्रार्थनेला येणं इतकं सोपं नाही. एखाद्या परिवारात एक सेवक प्रार्थनेला येत नाही महिनोना महिने. हा अनुभव आहे. एखाद्या परिवारात महिनोना महिने एखादा सेवक प्रार्थनेला येत नाही. स्थानिक सेवक सुद्धा यायला कंटाळा करतो. पण या घरामध्ये आता हे नवीन घर देव बाप्पांनी दिलंय. यापूर्वी जे घर होतं त्या घरामध्ये 8 सेवक एका दिवशी प्रार्थनेला आले होते. प्रियांनो, 8 सेवकांच्या मुखातून निघालेले आशीर्वादाचे शब्द किती ब्लेसेड झाले असतील त्या दिवशी तुमच्यासाठी, याची कल्पना तुम्हाला जरी होत नसली ना, सेवकाला या गोष्टीची कल्पना कळते की 8 दासांचं 2 शब्दाचं जरी त्यांनी बोललं ना, ते तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. आणि तिथंच प्रभू बोलतो जिथं प्रभूची उपस्थिती आहे. आज काही परिवारामध्ये प्रभूची उपस्थिती दिसत नाही प्रियांनो. काही परिवार अशा आहेत की उपस्थिती बिना प्रभूमध्ये हे चाललेले आहेत. कारण जे देव बाप्पाला खुश करत नाही ना, तिथं देव बाप्पाची उपस्थिती नसते. जे देव बाप्पाला खुश करतात ना, तिथं देव बाप्पाची उपस्थिती असते. काही जणांना वाटतं देवाला काही लागत नाही, देवाला काही देव मागत नाही. प्रियांनो, देव बाप्पांनी बायबल मध्ये 2 गोष्टी आपल्या विश्वासणाऱ्यांना हक्काने मागितलेल्या आहेत. आणि परमेश्वर म्हणला याच्यावर माझा हक्क आहे आणि या गोष्टीतून तुम्ही मला खुश करणारे असा. काही जणांना माहित नाही, एक माहित आहे तर एक माहिती नाही. काही जणांना तर दोन्ही माहिती नाही. काही जणांना माहित आहे पण ते करत नाही. ज्याचा त्याचा आपापला स्वभाव आहे. ज्यांचं मन कठीण आहे ना, ते कधी देव बाप्पाला देण्याच्या प्रक्रियेमध्ये ते असणार नाही. पण ज्यांचं मन शिथिल आहे ना, मला राहू अगर नाही राहू, माझ्या देवाला मी खुश करीन, त्यांना देवबाप उदंड आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक वचन बघूया आपण बायबल मधून. स्तोत्र संहिता 103 5वं वचन बघा काय लिहिलंय तिथं.
स्तोत्रसंहिता 103:5. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. देव बाप उत्तम पदार्थांनी आपल्या विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद देणारा आहे. पण कोणत्या विश्वासणाऱ्यांना उत्तम पदार्थांनी तो तृप्त करतो ते पण जर आपण बायबल मधून तपासू. आता देवबाप बोलताना बोलला ना की 2 गोष्टी देवबाप हक्काने मागतो. कोणत्या 2 गोष्टी मागतो? वचनातून आपण बघूया, काढूया त्यासाठी. पहिलं वचन इब्रिकराचं पत्र 13वा अध्याय 16वं वचन. इब्रिकराचं पत्र 13वा अध्याय 16वं वचन. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नको, कारण अशा यज्ञांनी देव तृप्त होतो. अशा यज्ञांनी देव तृप्त होतो. तिथं लिहिलंय का सेवक तृप्त होतो? हा, तिथं दिलंय का देव बाप्पाच्या आत्मेने सेवकाचा शब्द? सेवक जरी प्रार्थनेला येतोय पण तिथं तृप्त कोण होतोय? देव बाप तृप्त होतो. आणि ज्यांनाही देव बाप्पाला तृप्त करण्याची भाषा कळते ना प्रियांनो, त्यांना देवबाप आपल्या भावी जीवनामध्ये चांगल्यातले चांगले आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आता दुसरी गोष्ट बघूया. पहिली गोष्ट देवबाप ही विश्वासणाऱ्याकडून मागतो किंवा त्याला याची गरज आहे किंवा हे घेण्याची इच्छा देवबाप आपल्या मनात ठेवतो. दुसऱ्या गोष्टीकडे जाऊया, त्यासाठी काढूया मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय 10वं वचन. मलाकी 3रा अध्याय 10वं वचन. मत्तेच्या अलीकडे मलाकी 3रा अध्याय 10वं वचन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाट उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादाचा तुमच्या वर्षाव करीतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. माझी प्रतीती पहा. जरासा वेळ मला द्या की मी तुम्हाला देतो का नाही आशीर्वाद. तुम्ही जर मला संतुष्ट केले ना दशमांश देऊन, तर मी पण तुम्हाला जागा पुरणार नाही एवढे आशीर्वाद आणतो का नाही, तुम्हाला देतो का नाही याची वाट बघा. जेव्हा मी या ठिकाणी घराचं काम चाललेलं होतं तेव्हा ब्रदरांच्या मुखातून एक शब्द ऐकला. आमच्या कल्पनेच्या पलीकड देव बाप्पाने आम्हाला हे करण्यासाठी मदत पुरवली. आमच्या मनातही नव्हतं की देवबाप एवढ्या चांगल्या प्रतीचा आम्हाला घर बांधण्यासाठी मदत करेल. पण देव बाप्पाने सगळे मार्ग मोकळे केले. मार्ग त्यांचे मोकळे होतात प्रियांनो, जे देवाचे मार्ग समजून घेऊन त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, जीवनामध्ये देवाला समजून घेणं ना फार गरजेचं आहे. काही जणांना जीवनामध्ये देवाला समजूनच घेत नाही. काही जणांचा समज आहे देव नुसता म्हणतो ते येऊ द्या जाऊ द्या, नाही देवाच्या नजरेत फक्त येऊ द्या, देवाकडून घ्या पण देवाला देऊ नका. ज्यांची वृत्ती अशी आहे ना प्रियांनो, नुसती घेण्याची पण देवाला देण्याची नाही, ते भावी जीवनामध्ये कधीच सुखी तुम्हाला दिसणार नाही. ते नेहमी सुखी राहण्याची अपेक्षा देवबाप्पाकडे करतील. पण देवबाप म्हणशील तू मलाच खुश नाही करीत, मी तुला कसा खुश करू? तुला मी निवडलंय माझ्या मनाला तृप्त करण्यासाठी मी तुला निवडलंय, आपल्या राज्यात घेतलंय, पण तू ते करतच नाही. तू त्यापासून मला वंचित करतोस. म्हणून मी पण तुला भावी जीवनामध्ये चांगल्या गोष्टीपासून वंचित ठेवीन. जो शारीरिक जीवनामध्ये
चांगल्या गोष्टीसाठी वंचित राहतो ना प्रियांनो, त्याचं स्वर्गामध्ये काय जमा होत असं, काय जमा होत असं प्रियांनो. भावी जीवन असं आमचं असलं पाहिजे, माझ्या जवळ काही जरी राहिलं नाही ना हरकत नाही, पण माझ्या देवाला मी खुश करण्याची नेहमी इच्छा ठेवली. ज्याचा स्वभाव असा आहे ना त्यालाच हक्काने ना अधिकाराने एक म्हणता येतं. काय म्हणता येतं बघूया वचनातून आपण. मत्तेकृत शुभवर्तमान 6वा अध्याय, मत्तेकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 19 ते 21 वचन वाचा. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाही व चोर घरफोडी करीत नाही व चोरीही करीत नाही. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. प्रियांनो, काही जण असे परिवार आहेत बरं का या भूतलावर. देव बाप जर वचन दाखवतोय ना तर देव बाप्पाजवळ याचा पुरावा आहे. देव बाप्पांनी जे पण वचन बायबल मध्ये लिहिलंय ना त्याचा पुरावा या पृथ्वीवर देव बाप्पाने एका ठिकाणी ठेवलेला आहे. काल वचनातून बोलत असताना एक ठिकाणी देव बाप्पाने असं सुंदरसा विचार आणि वचन मला दिलं. रात्रीच्या समयी भिंगारमध्ये प्रेयर माझी झाली काल रात्री. तिथं देव बाप्पा असा बोलला की पेत्राची सावली आजाऱ्यांवर पडली तर आजारी बरे व्हायचे, पण येशू ख्रिस्त एवढा देवाच्या आत्म्याने भरलेला त्याने आपल्या भावी सेवा कार्यामध्ये कुठेही 4 शुभवर्तमानामध्ये असं येशू ख्रिस्ताविषयी लिहिलेलं नाही की येशू ख्रिस्ताची सावली पडली ना आजारी बरे झाले. पण पेत्राविषयी लिहिलंय की पेत्राची सावली आजारांवर पडली, मग त्याला कुठलाही आजार असो, काही रोग असो, कुठल्याही पिढीने तो ग्रस्त असो, ती पीडा पेत्राच्या सावलीने निघून जायची. पण ती पीडा येशू ख्रिस्ताच्या सावलीने भावी सेवा कार्यामध्ये गेली नाही. येशू ख्रिस्ताने शब्दाने घालवले, कृतीने घालवलं, पण येशू ख्रिस्ताच्या सावलीने कोणताही आजारी बरा झाला नाही असं 4 शुभवर्तमानामध्ये दिलंय. आणि रात्री याच वचनावर संदेश इतका सुंदर रेकॉर्ड आहे माझ्या मोबाईलमध्ये, येईल तुम्हाला आता 2-4 दिवसामध्ये. प्रियांनो, जो सेवक आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करण्याची इच्छा करतो ना त्याच्या मुखातूनच नवनवीन गोष्टी देवबाप प्रकट करतो. बघा आता आमच्या ताईंनी वाचलं मत्ते 6वा अध्याय 19 ते 21 वचन. त्या ठिकाणी म्हटलंय पृथ्वीवर आपलं धन साठवू नका. प्रियांनो, असे काही परिवार आहेत या भूतलावर की त्यांनी पृथ्वीवर काही साठवलं नाही, पण त्यांचं धन त्यांनी स्वर्गामध्ये इतकं जमा केलेलं आहे की त्या धनाची ओळख ज्या परिवाराला माहित आहे त्याच्याशिवाय दुसऱ्याला माहिती नाही. ते शारीरिकरित्या कसही असो, परंतु त्यांच्याजवळ आत्मिक धन आहे. प्रियांनो, शारीरिक धन याला देवबाप्पाने बायबलमध्ये कुठेही महत्व दिलेलं नाही. देवाच्या आत्म्याने शारीरिक धनाला बायबलमध्ये कुठेही प्राधान्य दिलं नाही. आणि त्यांनी प्राधान्य दिलं नाही त्याचा पुरावा पण त्याने बायबलमध्ये ठेवलाय. कुठं ठेवलाय बघूया आपण. 1 तिमोथेचं पत्र 6वा अध्याय 7वं वचन. बघा, जो विचार येतोय त्याचा पुरावा. पहिले तिमोथेय 6वा अध्याय 7वं वचन.
पहिला अध्याय 6 वचन. हो, 7 ते नियमशास्त्राचे शिक्षक. नाही, पहिले ती म्हणते, तुम्ही दुसरं काय आणलं? पहिलेच आहे. 6 अध्याय 7 वचन. आपण जगात काही हा. आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला जगातून काही नेता येणार नाही. प्रियांनो, बघा, ज्यांच्या जवळ काही नाही ना, पण ज्यांनी आत्मिक जमा केले त्यांच्यासाठी हा शब्द लागू आहे. आता तुम्ही पण आपल्या जीवनामध्ये शारीरिक धन देव बाप्पाने तुम्हाला कृपेने पुरवले नाही. घर देव बाप्पाच्या कृपेने भेटले ना. देवाचे आभार मानले ना तुम्ही. उपकार स्तुती जेव्हा या घराची केली त्यावेळेला जवळपास 11 सेवक तुमच्या या उपकार स्तुतीच्या घराच्या उद्घाटनाला आले होते. प्रियांनो, देवबाप कधी कधी काही जणांना अशा प्रकारे आशीर्वादाने आशीर्वादित करतो, काही जणांना अशा आशीर्वादाने आशीर्वादित नाही करत. म्हणून त्याला म्हणण्यात आलंय, तो मनाचा राजा आहे, मनाचा मालक आहे. कुणाला काय द्यायचं, कुणाला काय नाही द्यायचं हे त्याच्याशिवाय कोणालाही काही करणं शक्य नाही. प्रियांनो, ज्यांनी देव बाप्पाला अर्धवट आपल्या जीवनात खुश केलंय ना, त्यांना देवबाप त्याच प्रकारे आपल्या राज्यामध्ये ठेवतो ज्या प्रकारे त्यांनी देव बाप्पाला आपल्या जीवनामध्ये ठेवले. ज्यांनी देव बाप्पाला नेहमी पूर्ण खुश करण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही प्रयत्न करणारे आहोत. आम्हाला देव बाप्पाला पूर्णपणे खुश करता येत नाही, पण आम्ही प्रयत्नामध्ये राहू शकतो असं बायबल आम्हाला सांगतं. बायबल आम्हाला ही शिकवण देतं, तुला होईल तेवढं देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा तू प्रयत्न कर. आज किती जण देव बाप्पाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात? किती जणांना वाटतं मला देवाच्या इच्छेप्रमाणे जागायचंय, देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचंय, देवाच्या इच्छेप्रमाणे बोलायचंय. प्रियांनो, ज्यांच्या हृदयात ही प्रक्रिया आहे ना, त्यांच्यासाठी शेवटच्या घटकेला का होईना देव बाप्पांनी काही ना काही आशीर्वाद ठेवले. सर्वात मोठा आशीर्वाद बायबलमध्ये कोणता आहे माहिती का? सर्वात मोठा आशीर्वाद, ज्या आशीर्वादाला देव बाप्पाने स्वखुशीने मान्यता दिली, आहे माहिती तुम्हाला? सर्वात मोठा आशीर्वाद कोणता आहे बायबलमध्ये? नाही माहिती? पाहूया आपण. पहिले करंथीकाराचं पत्र 14 अध्याय 1 वचन. सर्वात मोठा आशीर्वाद या देवाच्या नजरेमध्ये 14 अध्याय 1 वचन. पहिले करंथीकाराचं पत्र. हेच तुमचे ध्येय असू द्या, तरी आत्मिक दानाची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. सर्वात मोठा देवाच्या नजरेमध्ये आशीर्वाद कोणता आहे? तुम्हाला संदेश सांगता आला पाहिजे. प्रियांनो, संदेश सांगण्यासाठी देव बाप्पाने फक्त पुरुषाला मान्यता दिली असं नाहीये, परंतु काही जण अशी शिकवण शिकवतात की स्त्रियांना संदेश द्यायची परवानगी नाही, स्त्रिया संदेश देऊ शकत नाही. प्रियांनो, का ते असं बोलतात माहिती का? त्याचं पण आपण वचन बघूया. 14 अध्याय काढलंय ना पहिले करंथीकाराचा, 34 वचन वाचा त्याच अध्यायाचं 34. तसे स्त्रियांनी मंडळात गप्प राहावे, कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. आता या वचनाला धरून काही सेवकांनी, काही विश्वासणाऱ्यांनी स्त्रियांना बोलण्याची परवानगीच नाही असं त्यांनी
त्यांनी घोषित केलंय, पण त्याच्या खालच्या वचनात बघ काय लिहिलंय. खालचं वचन वाचा 35व. त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतीला घरी विचारावे, कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे. जेव्हा एखाद्या सेवकाचा संदेश चालू असेल तेव्हा स्त्रीने आपल्या पतीला कुठल्याही प्रकारचा प्रश्न, कुठल्याही प्रकारचे मनामधली काही गोष्ट असू, त्या बोलण्याला देव बाप्पाने प्रतिबंध लावलाय. देव बाप्पाने या गोष्टीला प्रतिबंध नाही लावला की स्त्रीने संदेश देऊ नये. स्त्रीला पण संदेश देण्याची परवानगी देव बाप्पाच्या आत्म्याने दिलेली आहे. खालच्या वचनात जो वचनाचा भाग सांगितलाय ना देव बाप्पाने, त्या गोष्टीविषयी स्त्रीने मंडळीत बोलू नये असं देव बाप्पाला त्या वचनातून सांगायचंय. परंतु काही जणांनी शिकवताना असं शिकवलंय की स्त्रीला चर्चमध्ये, मंडळीमध्ये संदेश देण्याचा अधिकार नाही. असं देव बाप्पाचा आत्मा त्या वचनात बोलत नाही प्रियांनो. देवाचा आत्मा फक्त काय सांगतो, एखाद्याचा संदेश चालू असताना तुम्ही काहीही आपल्या पतीशी बोलू नये. याबद्दल देव बाप्पाचा आत्मा म्हणतो स्त्रीने मंडळीमध्ये गप्प राहावं, काय बोलू नये. पण या गप्प राहण्याला डायरेक्ट संदेशापर्यंत देवाच्या सेवकांनी आजपर्यंत सांगण्यापर्यंत त्यांनी माघार घेतली नाही. स्त्रीला सुद्धा संदेश देण्याचा अधिकार आहे. देव बाप्पाने स्त्रीला संदेश सांगण्यापासून वंचित ठेवलेलं नाही. म्हणून वचन वाचणे, वचन समजणे हे दोन प्रक्रिया आहे. वचन वाचलं ना, त्याचा अर्थ आत्म्याशिवाय कोणाला सांगता येत नाही. आमची बुद्धी कधीही आत्म्याचा विचार बुद्धीने प्रगट करू शकत नाही. किती ज्ञानी व्यक्ती असला ना, त्याला देखील या गोष्टीचा उलगडा करणं शक्य होणार नाही. म्हणून बायबलमध्ये त्या साक्षीचा एक पुरावा ठेवलाय. काय पुरावा ठेवलाय वचनातून पाहू आपण. पहिले करंथीकरांचं पत्र, पहिला अध्याय 27व वचन. हा ठाम पुरावा आहे आणि हा पुरावा देव बाप्पाचा आहे, कोणा मनुष्याचा नाही. पहिला अध्याय 27व वचन. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील ते दुर्बळ ते निवडले. बघितलं, ज्ञान्यांना लाजवण्यासाठी देव बाप्पाने मूर्खांना म्हटलं तुमच्याद्वारे मी माझं गौरव करून घेईन. पण जे स्वतःला फार ज्ञानी विद्वान समजतात ना, त्यांना लाजवण्यासाठी मी तुमचा उपयोग करेन. प्रियांनो, बायबलमध्ये एक शब्द असा पण दिलेला आहे ज्ञानाविषयी, उपदेशकाच्या पुस्तकात दिलाय. ज्याच्या जवळ ज्ञान जास्त आहे त्याला त्रास पण जास्त आहे. प्रियांनो, ज्यांनी बायबल खरोखर आत्म्याने खरेपणाने वाचले ध्यान देऊन, त्यांनाच देव बाप काही ना काही त्या वाचलेल्या बायबल मधून आशीर्वाद देतो. म्हणून देव बाप्पाने 30 पट, 60 पट, 100 पट या गोष्टी शारीरिकरित्या पण ठेवल्यात, आत्मिकरित्या पण ठेवल्या. प्रियांनो, भावी जीवनामध्ये जर बायबल तुम्ही वाचलेलं असेल किंवा वाचलेलं नसेल तर एकदा तरी बायबल भावी जीवनामध्ये पूर्ण वाचण्याची तयारी ठेवा. आणि देव बाप्पाकडे बायबल वाचन करण्या अगोदर देव बाप्पाला एक विनंती जरूर करा. देव बाप्पा, मी बायबल वाचन करायला घेतलेला आहे, मला कमीत कमी 30 पट तरी या बायबलचा आशीर्वाद भेटला पाहिजे. जर बायबलचा 30 पट आशीर्वाद नाही भेटला, काय वाचन केलं तुम्ही?
काय वाचलं तुम्ही? काहीच नाही. प्रियांनो, पुढं पाठ मागं सपाट जो बायबल वाचतो ना, त्याच्या वाचण्याला काही अर्थ नाही. मग तो 1000 वेळेस जरी त्यांनी बायबल वाचन केलं ना, काय फायदा नाही. पण एक जणांनी एकदाच बायबल वाचलंय आणि त्याला 30 पट जर देव बाप्पाने आशीर्वाद दिलाय ना, तर ते 1000 वेळेस वाचलेल्या व्यक्तीपेक्षा या एका वेळेस वाचलेल्या बायबलच्या व्यक्तींना देव बाप्पाने आशीर्वाद दिलाय. पण ते 1000 वेळेस वाचलेल्याला ना अजिबात काही आशीर्वाद नाही. यांनो, असं ध्यान देऊन बायबल आम्ही वाचलं पाहिजे. रोज एक अध्याय जर तुम्ही वाचत असाल तर एक अध्याय वाचण्यामध्ये एक आशा ठेवा. देव बाप्पाला एका गोष्टीची विनंती करा, देव बाप्पा एक अध्यायामधून मला एक तरी वचन आशीर्वादित तू कर. मी अनेक वचन एक अध्यायात वाचणार आहे, पण मला जर एक वचन आशीर्वादित केलं तर मला म्हणता येईल की मी एक अध्याय वाचला. पण अख्खा अध्याय वाचला, एकही वचनातून काही देवबाप बोललं नाही. काय फायदे तुमचं वाचनाला? प्रियांनो, बायबल मधून देवबाप नेहमी आशीर्वाद देण्याची प्रक्रिया आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी ठेवतो. पण विश्वासणाऱ्यांचा विश्वास कसा आहे याच्या तुलनेवर देवबाप बायबलच्या वचनातून वाचणाऱ्याला आशीर्वाद देतो. काही जणांच्या मनामध्ये ना, अहो नियम झालाय तो बायबल वाचायचा म्हणून मी वाचतोय. वाचू नका. तुमच्यासाठी जर बायबल नियम झालेला असेल ना तर बायबल वाचू नका. पण तुम्हाला बायबल वाचणं गरजेचं आहे अशी जर भावना तुमच्या हृदयात आहे ना, तर जरूर बायबल वाचा. नियम झालाय बायबल वाचावंच लागतं अशा इराद्याने बायबल वाचताना देव बाप्पाचा आत्मा कधीच तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. म्हणून येशू ख्रिस्त पण आपल्या सेवा कार्यामध्ये आजाऱ्यांना काय म्हणायचा? काय म्हणायचं तो आजाऱ्यांना? काय मी तुला बरं करू शकतो असा विश्वास ठेवतोस का? जेव्हा आजारी म्हणायचा होय मी विश्वास ठेवतो, तेव्हा येशू म्हणायचा जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. कधी कधी येशू ख्रिस्त क्रिया करून आजाऱ्यांना बरं करायचा. पण विश्वासाशिवाय येशू ख्रिस्ताने कोणालाच बरं केलं नाही. जिथं विश्वास आला तिथं बघा काय केलं येशू ख्रिस्ताने, ते पण आपण बघूया. मत्ती शुभ वर्तमान 13वा अध्याय 58 वचन. अर्चनाताई वाचतील हे वचन. मत्ती शुभ वर्तमान 13वा अध्याय 58 वचन. बघा जिथं अविश्वास आला तिथं काय झालं. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी फारशी अद्भुत कृत्ये केली नाही. बघा, अविश्वास ज्या ठिकाणी आला तिथं देव बाप्पाने काहीच केलं नाही. कोणालाच बरं केलं नाही, कोणालाच आशीर्वादानं भरलं नाही. जसे ते रिकामे आले तसे रिकामेच गेले प्रियांनो. म्हणून प्रार्थनेला बसताना प्रियांनो विश्वासाने प्रार्थनेला बसत जा. सेवक आले म्हणून मला बसावंच लागन अशा इच्छेने बसू नका. तुमच्या जर मनाची तयारी नाही ना प्रार्थनेला बसायची तर देव बाप्पाला कळतं तुमचं मन काय आहे ना अंतःकरण काय आहे. विश्वास जिथं आहे तिथंच आशीर्वाद आहे. देव बाप स्वर्गातून आशीर्वाद घेऊनच येतो तुमच्याकडं. पण तुमचा विश्वास त्या विश्वासाप्रमाणे नसला ना, मग देवबाप आणलेले आशीर्वाद सोडून जात नाही. तो म्हणतो विश्वासच नाही यांचा. सेवक आले म्हणून बसले ते, यांना काही विश्वासाची आवश्यकता यांच्या हृदयात मला दिसत नाही. प्रियांनो, कोणताही सेवक येऊ प्रार्थनेला, सेविका येऊ, ब्रदर येऊ, विश्वासाने जर तुम्ही बसताना प्रार्थनेला तुम्हाला आशीर्वाद देईल. म्हणून देव बाप्पाने 2 जण जरी असले ना प्रार्थनेमध्ये, 2 जण, तिथं देव बाप्पाची उपस्थिती असलेल्याचा शब्द त्याने बायबल मध्ये ठेवलाय.
मत्तेच्या 18व्या अध्यायात 18 ते 20 हे वचन वाचा बरं. मत्ते 18वा अध्याय 18 ते 20 वचन बघा काय लिहिलंय तिथं देव बाप्पांनी. मी तुम्हाला खचित सांगतो की जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. 18वा अध्याय 18 ते 20. बांधले जाईल आणि जे काही तुम्ही मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एक चित्त होऊन विनंती करतील तर माझ्या स्वर्गातील पित्याकडे त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. त्यांच्यामध्ये कोण आहे? पण ते दोघे किंवा तिघे जण जे आहेत ते विश्वासाने असले पाहिजे. त्यांच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. येणाऱ्या सेवकाजवळ पण तसा विश्वास असला पाहिजे. न तर सेवकांना पण कधी कधी काय वाटते माहिती का, अरे मी सेवक आहे, मला प्रार्थनेला गेलंच पाहिजे. जर मी प्रार्थनेला गेलो नाही तर मला कोण म्हणतील सेवक आहे. सेवकांमध्ये पण आता विश्वास कमी व्हायला लागलाय बरं का. सेवकांचा पण विश्वास कमी व्हायला लागला आहे. सेवकांना पण कुठंतरी असं वाटायला लागलंय, अरे मी सेवक आहे, मला सेवेला गेलंच पाहिजे. पण तुझ्यात विश्वासच नाही तर मग काय उपयोग आहे तुझ्या सेवेचा. आम्हाला स्वर्गात जाण्याचा पास ॲथॉरिटी ना फक्त विश्वासाच्या द्वारे देव बाप्पांनी दिलंय. मग विश्वास धरल्यावर काय करायचं तो भाग वेगळा आहे. पण जर विश्वास नाही ना तर तुमचं काहीच नाही प्रभूच्या राज्यामध्ये. लिहिलंय ना वचनामध्ये अनेक ठिकाणी, विश्वासा वाचून त्याला संतोषविणे कोणाला संभव नाही. लिहिलंय ना, कुठं लिहिलंय? इब्रिकरांचं पत्र 12वा अध्याय 6वं वचन बघा काय म्हणतंय ते. इब्रिकरांचं पत्र 12वा अध्याय 6वं वचन. कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करीतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारितो. सॉरी 12वा अध्याय म्हणलो मी. 11वा अध्याय 6वं वचन. 11वा अध्याय 6वं वचन. बसती 11वा अध्याय 6वं वचन. आणि विश्वासा वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. जो त्यांचा शोध झटून करतो त्यांना प्रतिफळ मिळतं. जे नुसतं बसायचं म्हणून बसतात ना, अरे सेवक आले बसावं लागणार, त्यांना नाही प्रतिफळ. विश्वासाने जो प्रार्थनेला बसल त्याला आशीर्वाद कोणता ना कोणता देव बाप दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुमच्याजवळ विश्वास नाही ना प्रियांनो, देव बाप्पाचं वचनच सांगतंय विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. आज काही जणांना आशीर्वाद मिळत नाही, काही परिवारांना आशीर्वाद मिळत नाही. त्याचं मुख्यत्वे कारण हे आहे, त्यांच्यामध्ये विश्वासच राहिलेला नाही. त्यांच्यामध्ये नियम आलाय, सेवक आले बसावंच लागल, नका बसू. देवाला अशा लोकांची आवश्यकता नाहीये नियम म्हणून मला बसायचंय. तुझ्या काही विश्वास नाही ना बसू नको प्रार्थनेला. विश्वास असेल तर बस, देव बाप तुला आशीर्वाद देईल आणि प्रतिफळ मिळेल याची शाश्वती खालच्या भागामध्ये त्याच वचनात दिले. जे विश्वासाने बसतात ना त्यांना आशीर्वाद मिळतो. दिलंय देव बाप्पाने सुंदर सगळं दिलंय ना, बसलात ना त्याच घरामध्ये. हा तुमचा विश्वास आहे.
प्रियानो, देवबाप दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करणारा आहे. ज्यांच्या जवळ विश्वास आहे त्यांना काही ना काही भेटतं. वेळ जरूर लागतो कधी कधी, पण देवबाप दिल्याशिवाय राहत नाही. आज जर प्रभू आला, आज समजा आला प्रभू, तुमची एक इच्छा तर पूर्ण झाली ना. आम्ही सुंदरसं घर बांधलं. हा, आम्हाला फार दिवस राहता नाही आलं त्या घरामध्ये, पण आम्ही 1 मिनिट किंवा 1 दिवस जर त्या घरात राहिलो, आमची इच्छा देवबाप्पांनी पूर्ण केली म्हणता येईल ना तुम्हाला. वर्षानुवर्ष नाही राहता आलं, पण 1 दिवस जरी तुम्ही या घरात काढला तर तुमची इच्छा देवबाप्पांनी पूर्ण केली. हे आहे विश्वासाचं परिमाण, की तुम्ही विश्वासाने देवबाप्पाच्या सानिध्यामध्ये सेवक आल्यावर बसले आणि सेवकांनी जे सांगितलं कमीत कमी 30 पट तरी तुम्ही आपल्या हृदयामध्ये आत्मिक धन साठवलंय. हृदयामध्ये कमीत कमी 30 पट तरी असलं पाहिजे. आणि ज्याच्या हृदयात 30 पट आहे ना, त्याला बायबलची वचने आपोआप ज्ञान होतात. जो बायबलचा अभ्यासक असतो ना, त्याची वचन थोडे का होईना ऑटोमॅटिक पाठ व्हायला सुरुवात होते. जो बायबलच वाचत नाही त्याला बायबलच्या वचनाची माहिती मिळत नाही. म्हणून प्रियांनो, रोज बायबल वाचत जा. बायबल वाचल्याशिवाय कोणत्या दिवसाला मावळू देऊ नका. एक वचन, एक पॅरेग्राफ, एक अध्याय तरी वाचल्याशिवाय देव बाप्पाची भेट घेत राहा. देवबाप वचनामध्ये आहे, आणि जो वचनामध्ये आहे तो जीवनामध्ये आहे, आणि जो जीवनामध्ये आहे त्याला स्वर्गामध्ये जाण्याचा अधिकार आहे. वचनाला देवबाप्पाने ना सर्वात मोठी जागा, सर्वात मोठं प्राधान्य दिलंय असं बायबलमध्ये देवबाप बोलतो. कुठं बोलतो? काढूया आपण. सर्वात मोठं प्राधान्य देवबाप्पाने बायबलच्या वचनाला दिलंय. कुठं दिलंय बायबलमध्ये? स्तोत्र संहिता 138 दुसरं वचन. स्तोत्र संहिता 138 दुसरं वचन. वाचा. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करी. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करी. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. कशाची थोरवी वाढवली देवबाप्पांनी? वचनाची थोरवी वाढवली. देव बाप्पाच्या आत्म्याने आपल्या वचनाला सर्वात मोठं स्थान बायबल मध्ये दिलंय. देव बाप्पाने वचनाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला मोठं स्थान बायबल मध्ये दिलेलं नाही. आणि विचार करा प्रियांनो, जर देवाच्या आत्म्याने बायबलच्या वचनाला सर्वात मोठी जागा, सर्वात मोठं स्थान जर दिलंय, जर एखादा विश्वासणारा, एखादा सेवक जर बायबलच्या वचनाचा दोष काढतोय, तर तो काय करत आहे? तो काय करत आहे? प्रियांनो, देवाच्या आत्म्याने ना बायबलचा दोष काढण्याचा कुणालाही अधिकार दिलेला नाही. देवाचा आत्मा कधीच हे मान्य करीत नाही की माझ्या वचनाला कुणी दोष लावावा, माझ्या शब्दाच्या विरोधात कुणी काही कुरकुर करावी, माझ्या वचनाच्या विरोधात कुणी वादविवाद करावा. देवाच्या आत्म्याने मुळीच या गोष्टीला जागा दिलेली नाही. पण आजच्या समयामध्ये काही जण बायबलच्या वचनाचा दोष घेऊन प्रभू मध्ये चालले. प्रियांनो, हृदय स्वच्छ करा. प्रभू येण्या अगोदर हृदयाला ना स्वच्छ करा. मलिन ठेवू नका वचनाविषयी. तो राजा येईल ना तेव्हा विचारीन तुम्हाला, अरे माझा दास येत होता, सांगत होता की आपल्या हृदयाला स्वच्छ करा.
बरेच जणांचे हृदय एका वाचनाने त्यांनी मलिन करून ठेवले. प्रियांवनीदेन अंतिम समयामध्ये तरी त्या हृदयाला स्वच्छ करण्याची मनापासून तयारी करा, प्रार्थना करा देव बाप्पाकड. देव बाप्पा, आम्ही ऐकलंय तसंच करतो, जे करतो ते बरोबर आहे का, आम्हाला उत्तर दे. जो विश्वासाने जीवनामध्ये एकदा का व्हायना एकांती प्रभूला हे विचारेल ना की मी वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया करतोय, प्रभू हे योग्य आहे का अयोग्य आहे, मला उत्तर दे. त्याला देव बाप्पाचा आत्मा म्हणून 100% माझा दास म्हणत होता ना, वचनाला दोष लावणं योग्य नाही. मी पण हे सांगत आहे, वचनाला दोष लावणं योग्य नाही. वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये ना सेवकांनी विश्वासणाऱ्यांना तयार केलेला आहे. सेवकांना सर्वात मोठे दोषी आहेत प्रियांनो. सर्वात मोठे दोषी कोण आहेत प्रभूच्या नजरेमध्ये? सेवकगण आहेत. आणि याचा अनुभव मला सेवेमध्ये आलाय, मी अनुभव घेतलाय. काही परिवारात मी सेवा करायला गेलो ना, हो ब्रदर तुम्ही कोण आहेत, आम्हाला आमच्या पालकांनी सांगितलंय तुम्ही ओनली जीसस आहेत ना. आमच्या पालकांनी सांगितलं ओनली जीससचं काय ऐकायचं नाही, ओनली जीसस देवाचं नाही. मग कुणाचा आहे तो? ओनली जीसस देवाचं नाही मग कुणाचा आहे? भूताचा आहे काय? काय नाव दिलेत, काय शब्द शोधून काढलाय. प्रियांनो, इतक्या खालच्या पातळीचा शब्द देवाच्या वचनासाठी सेवकांनी काढण्यासाठी माघार घेतली नाही. प्रियांनो, जेव्हा जेव्हा ज्या पण विश्वासणाऱ्याच्या मुखातून, ज्या पण सेवकाच्या मुखातून ओनली जीसस हा शब्द प्रेषित 2:38 वचनाविषयी निघतो ना, तेव्हा देव बाप काय करतो माहिती का? तेव्हा देव बाप काय करतो बघूया वाचनातून आपण. इर्म्याचं पुस्तक 13वा अध्याय 17वं वचन. जो पण ओनली जीसस हा म्हणतो ना, तेव्हा प्रभू काय करतो वचनाप्रमाणे बघा. इर्म्याचं पुस्तक 13वा अध्याय 17वं वचन. तुम्ही मोरलेले प्रियजन आहात प्रियांनो. शब्द बोलला ना लगेच शास्त्र भाग निघला पाहिजे. नाही नाही, आमच्या अर्चनाताईची काढले ना, वाचा अर्चनाताई. पण तुम्ही ऐकले नाही, तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडा होतो म्हणून मी रडेल, माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळतील. जो कोणी ओनली जीसस हा शब्द काढतो ना एखाद्या सेवकाविषयी, विश्वासणाऱ्याविषयी, तेव्हा डोळ्यातून देव बाप्पाच्या अश्रू बाहेर निघतात प्रियांनो. अरे याला मी सगळं दिलंय, ऐशो आराम दिलाय, सुख दिलंय, चैन दिलंय, याला उत्तम तऱ्हेचं आरोग्य दिलंय, पण हा माझ्या वचनाला कसा दोष लावतोय आणि काय माझ्या वचनाला त्याने नाव दिलंय. प्रियांनो, तुमचं हृदय ना स्वच्छ झालं पाहिजे. देव बाप्पासाठी पूर्ण हृदय स्वच्छ करा. ज्याच्या हृदयात वचनाचा दोष आहे, वचनाविरुद्ध कुरकुर आहे, मलिनता आहे किंवा काय असं नसेल ते, त्यांचं हृदय देवाच्या नजरेमध्ये पूर्णपणे स्वच्छ नाही. पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने निर्भीडपणे संदेश दिला, घाबरत आणि भीत नाही दिला. अरे तर फार मोठे विद्वान आले ऐकायला, अरे यांच्या तोंडाकडे पाहून यांच्या मनाला खुश होईल असंच बोलतो मी. देवाचा आत्मा जे बोल म्हणला, धाड पेत्र बोलून मोकळा झाला. आणि 3000 जणांना ती भाषा देव बाप्पांनी कळू दिली की आत्माच बोलत आहे म्हणून. प्रियांनो, हृदय, इर्म्याच्या पुस्तकात सांगितले ना, हृदय हे सर्वात कपटी आहे. दिलाय शब्द, ऐकला असेल ना तुम्ही. प्रियांनो,
आपल्या हृदयाला पूर्णपणे स्वच्छ ठेवण्याचा एकच मार्ग, एकच पर्याय आहे, पवित्र शास्त्राला दोष न लावणे. जो पवित्र आत्म्याच्या वचनाला दोष लावित नाही ना, त्याच हृदय कपटी नाही, मलिनही नाही. पण ज्याच्या हृदयात वचनाविषयी शंका आहे, दोष आहे, कुरकुर आहे, त्या वचनाविरुद्ध बोलणं आहे, त्यांचं हृदय स्वच्छ असेल का देवाच्या नजरेमध्ये? बोला प्रभूच्या उपस्थितीमध्ये की आमचं हृदय स्वच्छ आहे, वचनाला दोष लावून. प्रियांनो, या उतर वयामध्ये देव बाप माझ्याकडून सेवा करून घेतोय ना. का करून घेतोय? मी सत्य बोलायला घाबरत नाही. आणि जिथं सत्य ऐकण्याची इच्छा आहे ना ज्या विश्वासणाऱ्यांना, माझा देवाचा आत्मा तिथंच मला जा म्हणतो. पुष्कळ गावं, पुष्कळ परिवार देवानी मला दिलेत, पण जे अविश्वासाने बसतात ना प्रार्थनेला, मला कळत नाही, देवाला कळतंय, तिथं देव बाप मला वर्ष नेत नाही प्रार्थनेला. आता बोरडगावला 1 वर्षानंतर एका परिवारात गेलो होतो बहिणीच्या. ते बायका म्हणले, ब्रदर किती लांब आहे बोरडगाव तुमच्या घरापासून, 1 वर्ष झालं तुम्ही आले नाही प्रार्थनेला. मला देव बाप तुमची भेटच घेत नाही, मी काय करू? देवाला तुमच्याकडे यायलाच आवडत नाही, मी काय करू? काय ब्रदर, तुम्ही बोराड गावात येतात पण आमच्या घरी येत नाही. म्हणलं, येतो ना मी बोराड गावामध्ये, तुमच्याच भावकीमध्ये येतो प्रार्थनेला, पण तुमच्या घरी येत नाही. का येत नाही? कारण देवबाप मला म्हणतो नको जाऊ तिथं. आणि आज आलोय ना पहिली प्रार्थना घ्यायला. असा संदेश झाला आता 3-4 दिवसापूर्वी बोराडगावमध्ये, पायाखालची जमीन सरकली त्यांच्या. म्हणे, ब्रदर खरंच वचन सांगता तुम्ही, खरं वचन सांगता, निर्भीड वचन सांगता, भेदभावाचं कोणाचं मन धरण्याचं नाही बोलत तुम्ही, देवाच्या वचनाप्रमाणेच बोलता. मला माझ्याजवळ तोच आत्मा आहे जो वचन मला सांगणार आहे. मी माझं मनचं नाही सांगत काही. यांना आपले हृदय स्वच्छ करा. हे बघा, आशीर्वाद देऊन देव बाप्पाने ना तुम्हाला आता हृदय स्वच्छ करण्याची ऑफर दिलेली आहे. हे बघा, फक्त एक करा जीवनामध्ये. आता इथं थांबतो, एवढं सांगितलं थांबतो. आता देवबाप मला पुढे बोलायची प्रेरणा नाही देणार. एवढं ऐका आणि डोळे बंद करा. जीवनामध्ये फक्त एक करा. देवाने जर एक पवित्र शास्त्र नाव दिले ना, होली बायबल, पवित्र शास्त्र, या पवित्र शास्त्राला मी पवित्र शास्त्र म्हणूनच माझ्या हृदयात ठेवले. ज्याच्या हृदयामध्ये होली पवित्र शास्त्र म्हणून नाही ना, त्याच्या हृदयामध्ये वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया आहे. पण ज्याच्या हृदयात होली बायबल पवित्र शास्त्र हा शब्द आहे ना, तो कधीच वचनाच्या विरोधात बोलण्याविषयी 10 वेळेस विचार करील. अरे देवाचं वचन आहे, मला काय अधिकार आहे त्या वचनाला दोष लावण्याचा? सेवकांनी सांगितलं म्हणून मी करतोय, हे आता बंद करा, एकदम बंद करा. आमच्या सेवकांनी सांगितलं म्हणून मी करतो, बंद करा. देवाने सांगितलं का तुम्हाला वचनाला दोष लावा म्हणून? हा, देवाने जर सांगितलं ना, जरूर दोष लावित राहा. मग मी पण दोष लावायला सुरुवात करीन. मी पण म्हणून देव बाप्पा तू म्हणतो दोष लाव, मी लावतोय दोष. मी दोषी नाहीये, कारण तू मला दोष लावायला सांगितलं, मी लावतोय दोष. पण देवाने जर सांगितलं नाही ना वचनाला दोष लावू नको, आणि जर देवाने सांगूनही तुम्ही वचनाला दोष लावतात, तर विचार करा तुमचं स्वर्गामध्ये जाणं कितपत योग्यतेचं आहे. तुमचं स्वर्गापर्यंत जाणं होईल का याचा तुम्ही वैयक्तिक विचार करा. आणि देव बाप्पाला विचारणा करा, माझं स्वर्गामध्ये जाणं होईल का प्रभू? प्रभूचा आत्मा उत्तर देईल तुम्हाला, तुमचं जाणं होईल अथवा नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा.
प्रार्थनेमध्ये डोळे कोणीही उघडायचे नाही. हे चालू आहे बरं का. माझे डोळे बंद झाल्यावर मला दिसणार नाही कुणाचे डोळे उघडे आहेत आणि कुणाचे बंद आहे. फक्त या लहान बाळांनी जर उघडले ना, या लहान बाळाला सूट आहे बरं का. कारण हे देवाच्या सानिध्यामध्ये, बाकीच्यांना परवानगी नाही बरं का. डोळे बंद करूया आपण. काही सेकंद आपण शांत राहूया. काही सेकंद आपल्या मनाला स्थिर करू, अंतःकरणाला स्थिर करू. मग आपण देव बाप्पाची प्रार्थना करू. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. चरण येतंय गाता नाही का? ठीक आहे. प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो माझ्या बापा. तुझ्या दासाची धन्यता आहे माझ्या बापा की एक नवीन घरामध्ये बसून तुझ्या नावाचं गौरव करण्याची संधी तू आपल्या दासाला देत आहे. फार थोड्या सेवकांना स्वर्गीच्या बापा अशा संध्या लाभतात माझ्या बापा. या नवीन वर्षामध्ये दुसरं घर आहे माझ्या बापा की तुझ्या दासाला नवीन घरामध्ये पहिल्यांदा तुझ्या नावाने प्रार्थना करण्याची, तुझ्या नावाला उंच करण्याची तू आपल्या या दासाला संधी देत आहे. स्वर्गीच्या देवा, धन्य तो परिवार आहे ज्यांना हे आशीर्वाद तू प्रदान केले आहे. असे आशीर्वाद सर्वांनाच प्रदान होत नाही माझ्या बापा. ज्यांनी तुझ्यासाठी काही केलंय त्यांच्यासाठी तू पण काहीतरी करणार आहे. स्वर्गीच्या देवा, अनमोल बहुमोल असे आशीर्वाद शारीरिक या परिवाराला दिलेत तू माझ्या बापा. प्रभू, तुझे आभार मानतो
की या परिवाराला या योग्यतेचं तू समजला माझ्या बापा, तू समजला म्हणून मिळालं ये. माणसं जर समजले असते ना तर कदाचित हे भेटलं नसतं. पण तू समजलंस यांना माझ्या बापा की हे आशीर्वाद घेण्यास हे योग्य आहे, म्हणून हे घर मिळालंय माझ्या बापा. आजच्या समयामध्ये असं घर बांधणं इतकं सोपं नाही माझ्या बापा, इतकं सोपं नाहीये. किती पैसा या प्रियजनांनी या घरासाठी खर्च केलाय त्यांच्या जीवालाच माहीत आहे माझ्या बापा. तू पुरवठा केला म्हणून त्यांना हे करता आलं माझ्या बापा. पुरवठा करणारा तू होता, तू स्वर्गातून हात लांब केला आणि यांना दिलं माझ्या बापा, म्हणून हे घर उभं झालंय. तू दिलं नसतं ना माझ्या बापा तो कुणाला काही मिळालं नसतं माझ्या बापा. म्हणून तू म्हणतो ज्याला मी देतो तो आशीर्वादित होतो, ज्याला मी देत नाही तो आशीर्वादाविना राहतो. स्वर्गीय बापा, आम्ही तुझ्या राज्यात आलोत ना आशीर्वाद घेण्यासाठी आलो, पण ते आशीर्वाद कसे घ्यायचे, ते आशीर्वाद घेण्याचे पर्याय मार्ग काय आहे, बायबल आम्हाला शिकवित आहे. आम्ही बायबलकडे लक्ष दिलं ना, आमच्या देवबाप्पाने सर्व प्रकारचे आशीर्वाद या बायबलमध्ये ठेवले आहेत. जो आत्म्याने आणि खरेपणाने बायबलला वाचेल त्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरुणपणामध्ये बायबल वाचण्यामध्ये मी माझे सर्व दिवस घालवले. माझे अख्खं जीवन, अख्खी जवानी मी बायबल वाचण्यामध्ये घालवली. तेव्हा उतर वयामध्ये मला सेवा करण्याची तू संधी दिली. कारण जो कोणी तुझ्यासाठी काय करतो ना त्यांच्यासाठी तू काहीतरी करणारा आहे हे मला समजू राहिले माझ्या बापा. प्रभू, यांनी पण तुझ्यासाठी केलंय. हर सेवकांचा हा परिवार आदर करतो. सेविका असो, ब्रदर असो, सेवक असो, हर देवाच्या नावाने येणाऱ्यांचा यांनी स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी तुला खुश केलेलं आहे. जे तुला खुश करतात ना बाप्पा त्यांना तू खुश केल्याशिवाय राहत नाही, याला साक्षीदार मी आहे. काय सुंदरसं घर या परिवाराला दिलं माझ्या बापा. जो कुणी रोडनी जातानाच या घराकडे पाहिल त्याच्या हृदयामध्ये आनंदाच्या उकळ्या आल्याशिवाय राहणार नाही. काय छान घर यांनी बांधलंय. एवढा शब्द जरी बोलले ना त्यातूनच या प्रियजनांना तू आशीर्वाद दिले हे व्यक्त होत आहे माझ्या बापा. प्रभू, असेच उदंड आशीर्वाद या परिवाराला तू देत राहा. शारीरिक जसे दिले माझ्या बापा, आता आत्मिक आशीर्वादाने यांना तू धनवान कर. मी असं म्हणत नाही यांच्याजवळ आत्मिक आशीर्वाद नाही, आत्मिक आशीर्वादामध्ये अधिक भर यांची होऊ दे माझ्या बापा. आणि विशेष करून माझ्या बापा, हे बायबल पूर्णपणे पवित्र आहे, पूर्णपणे पवित्र आहे. या बायबलमध्ये कोणताही दोष नाही. विश्वासणाऱ्याने तुझ्या समक्षतेमध्ये तुला हे मान्य करून सांगावं की बायबल हे पूर्णपणे पवित्र आहे. बायबलमध्ये कोणताही दोष नाही. कोणत्याही वचनाला दोष लावण्यासाठी देव बाप्पाच्या आत्म्याने बायबलमध्ये आपलं वचन ठेवलेलं नाही. अंतिम समयामध्ये तरी स्वर्गीच्या बापा तू आपल्या विश्वासणाऱ्यांकडून, आपल्या सेवकांकडून याची अपेक्षा आणि आशा ठेवत आहे. स्वर्गीच्या देवा, एखादा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने तुझा निरोप सांगतो माझ्या बापा. पेत्राने पण अंतिम समयाच्या अगोदर जो निरोप सांगितला त्याच निरोपावर तू आजपर्यंत चालत आहे माझ्या बापा. पेत्राने फक्त काही क्षणापुरता, काही घंट्यापुरता तो निरोप पेंटिकॉस्टच्या दिवशी सांगितला नाही. पेंटिकॉस्टच्या दिवशीचा जो निरोप पेत्राने सांगितला तो प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंतचा निरोप सांगितलेला आहे. आणि याच निरोपावर
आज तो आपल्या विश्वासणाऱ्यांची गाठ भेट घेत आहे माझ्या बापा. ज्यांना आत्म्याची भाषा कळत आहे त्यांना प्रभू तू आशीर्वाद दिल्याशिवाय पण राहत नाही. 2 वचनं आहेत, 2 वचनाचा अर्थ कसा आहे पवित्र आत्म्याने वेळोवेळी आपल्या दासाच्या मुखातून संदेशाच्या द्वारे प्रगट केलेला आहे. ज्यांना ती भाषा कळेल माझ्या बापा त्यांना तू उदंड आणि उदंड आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू आजचं वचन तुझ्या दयनीन कृपेने आपल्या दासाच्या मुखातून तू प्रगट केलं यासाठी धन्यवाद. तुझा आत्मा ज्या पण प्रकारे बोलला, जी पण इच्छा तुझ्या आत्म्याची होती तुझ्या दासाने बोलण्यासाठी माघार घेतली नाही. कारण जर मी माघार घेईल तर मला पण सेवेतून तू बेदखल करशील माझ्या बापा. प्रभू मला तोच अधिकार आहे जो अधिकार तुझा आत्मा मला देत आहे. मी तुझ्या आत्म्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. तुझ्या आत्म्याची गोष्ट मी लपवू शकत नाही. मी जर अशी प्रक्रिया करील तर मला सेवेतून तू हाकलून देशील माझ्या बापा. प्रभू तुझ्या प्रिय लेकरांना, तुझ्या प्रिय विश्वासणाऱ्यांना तुझ्या आत्म्याचं वचन ऐकण्याची संधी मिळती ही त्यांची धन्यता आहे. धन्य आहे हे प्रियजन की यांना असं ऐकायला मिळत आहे. अनेक आत्मे असं ऐकण्यासाठी तुझ्याकडं प्रार्थना करत असतील परंतु त्यांच्यापर्यंत सेवक जात नाही माझ्या बापा. तुझा आत्मा ज्या ठिकाणी जा म्हणतो त्याच ठिकाणी हा सेवक जातो. अन्य ठिकाणी तुझा सेवक मुळीच पाय ठेवीत नाही माझ्या बापा. कारण ज्या ठिकाणी तू जात नाही त्या ठिकाणी माझं जाऊन काय उपयोग आहे. तुझी उपस्थिती जर तिथं नाही तर माझ्या उपस्थितीला काय महत्त्व आहे. जिथं तू आहे तिथंच तुझा सेवक आहे माझ्या बापा. मग तिथं तुला जशी सेवा करायची तशी सेवा तुझा सेवक तुझ्या सांगण्याप्रमाणे करत आहे. प्रभू या सुंदरशा घरासाठी पुन्हा एकदा मी तुला धन्यवाद देतो. हे प्रियजन फार धन्य आहेत, आशीर्वादित आहे. प्रभू इतक्या सुंदरशा घरामध्ये त्यांना राहण्यासाठी तू योग्य अशा मार्ग त्यांच्यासाठी तयार केला. अशाच मार्गांमध्ये यांना ठेव माझ्या बापा. आणि नवनवीन आशीर्वाद या घरामध्ये रोज आणि रोज तू देत राहा माझ्या बापा. यांच्या प्रार्थना तू ऐक माझ्या बापा. प्रत्येक विश्वासणारा काही ना काही प्रार्थना या घरातून तुला करत आहे माझ्या बापा. काय प्रार्थना करत आहे मला माहीत नाही, पण जी पण प्रार्थना तुझे विश्वासणारे या घरातून तुझ्याकडं करत आहे ती प्रार्थना धूपासारखी त्यांच्यापर्यंत तुझ्यापर्यंत जाऊ दे माझ्या बापा. आणि त्याचं उत्तर तू त्यांना दे. जेवढे प्रियजन बसलेत माझ्या बापा त्यांना तो आशीर्वाद दे. जे प्रियजन प्रवासात आहेत, बाहेर गेलेत त्यांना पण प्रभू तो आशीर्वाद दे. स्वर्गीच्या देवा आजच्या दिवसापासून थेट तुझ्या दुसऱ्या आगमनापर्यंत या घरावर तुझी दया आणि कृपा आणि आशीर्वादाची ओतणी तू सतत ठेव माझ्या बापा. तू करशील असा मी विश्वास ठेवतो. प्रभूची शांती या जागेत राहो. या घरातल्या तेला मिठापिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे. या घरातील सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात तू ठेव माझ्या बापा. सर्वांच्याद्वारे तू बोल आणि सर्वांना तुझ्या कृपेमध्ये तू चालव. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता अर्णारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी आणि तसेच सोडले आहे तसेच आमचे नाव असो. आणि आम्हाला संशय नकोस तर आम्हाला कारण हे राज्य सामर्थ्याने होतो ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन.